अलर्ट अगर असलो तर उद्या सगळ्यांनी कौतुक करायला पाहिजे माझं. आपल्या कोकणामध्ये भावकीचे वाद फार गाजतात. कसले भावकीचे वाद आणि ते खूप चर्चेतही राहतात. तर आताच्या निवडणुकीमध्ये तुम्हा दोन भावांमधला वाद राज्यात खूप चर्चेत राहिला. काय नेमके तुमचं एंटरटेनमेंट झालं ना, तुमचे चॅनल चालले ना, तर त्याची रॉयल्टी आम्हाला द्या. तुम्ही सर्वात जास्त खुश हे तुमचे चॅनल असले पाहिजे. भरपूर चल नाही तर हे तुमचे काही जे मुंबईतले दिसणारे हे जे पत्रकार आहेत ना तरुण, कधी माझ्या कोकणात आले नसते. शोधत होते आमच्या दोघांच्या गाड्या. हे जेव्हा तुम्ही लोकांनी तक्रारच करता का म्हणे हो. आम्ही तुमच्या लोकांचे चॅनल चालवले एवढे जोरदार, नाही तर तुम्हा लोकांना नगरपालिके निवडणुकीमध्ये मजाच येत नव्हती. कारण का सगळी महाविकास आघाडी मेलेली सगळी, कुठेच दिसत नव्हते ना. उद्धव ठाकरे कधी बंगल्याच्या बाहेर निघतच नाहीत, आताही निघाले नाहीत. ते काँग्रेसवाले कुठले तरी आपले 12 वाजलेले त्यांचे, आणि राष्ट्रवादीची तर वाटच लागलेली आहे. उलटा आम्ही तुम्हा लोकांना एंटरटेन केलं ना एवढं. नाही पण तो वाद मग फक्त काय मीडियाच्या एंटरटेनमेंटसाठी होता, कारण लोकांनी तो वाद फार सिरियसली एक घेतला. लक्षात घ्या, लोकांनी सिरियस घेण्यापेक्षा तुम्ही हा अँगल काय विचार करत नाही की ही परिस्थिती. आम्ही राणे, आमच्या वडिलांनी नेहमी एक वाक्य सगळीकडे सांगितलं, आम्ही राणे ज्या पक्षामध्ये असतो तिला त्या पक्षाला 100% न्याय देतो. 100%, 99.99 पण नाही, 100% न्याय देतो. मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे, माझे वडील भारतीय जनता पक्षामध्ये आहेत, माझे मोठे बंधू हे शिवसेनेमध्ये आहेत. आता शिवसेनेमध्ये असलं ते शिवसेनेला न्याय देणार ना, आम्ही भारतीय जनता पक्षाला देतोय. अगर ते शिवसेनेमध्ये असून अगर भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना त्याची वेगळी ब्रेकिंग न्यूज चालवली असती तुम्ही, तर तुम्हाला लोकांना हेही पाहिजे असतं आणि तेही पाहिजे असतं. असा प्रॉब्लेम आहे आपला. तो वाद फक्त एंटरटेनमेंट होता का तो वाद सिरियस राजकीय वाद होता? कारण त्याच्यावरती एक लक्षात घ्या, आम्ही आमचं घरचं बघून घेऊ. तुम्ही आमच्या घरात कॅमेरा आणू नका, असं आहे. मुळामध्ये आम्ही आमच्या पक्षाला न्याय देतोय, आम्ही आमची पक्षाची भूमिका मांडतोय, आणि त्याच्यामध्ये कुठलीही बाब चूक नाही. उलट तुम्ही आमचं कौतुक करायला पाहिजे की आम्ही मिक्स नाही, आम्ही प्युअर आहे. कुठे चायनीज मॉडेल नाही आम्ही लोक, असं आहे. प्युअर आहे, जिथे आहे तिथे 100% नाही. आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांनी निवडणूक लढवली. त्यांनी आपल्या पक्षाला न्याय दिला, मी माझ्या पक्षाला न्याय दिला. ह्याचं कौतुक झालं पाहिजे. पण मग पक्षाला न्याय देताना, आपल्या कामाला न्याय देताना आपल्याच भावाविरोधात बोलणं, आपल्याच भावाच्या पक्षाविरोधात बोलणं हे अवघड जातं का नाही? माझे मोठे बंधू हे शिवसेनेचे आहेत. तिथे आमच्या सिंधुदुर्गामध्ये युती झाली नाही, युती नाही झाली म्हणून शिवसेना विरुद्ध भाजप होतं. हे नितेश हे तुम्ही तुमच्या चॅनलसाठी चालवत होता. आमच्यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी एवढा हा विषय महत्वाचा आहे. तुम्ही उगाच त्याच्यामध्ये आमच्या कुटुंबाच्या नावाने आपले TRP वाढवत होता. आमच्यासाठी पक्ष हा महत्वाचा. आमचे पक्ष ज्या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही आहोत त्या पक्षाला न्याय म्हणून आम्ही काम करत होतो. नाही, तो वाद चर्चेत का आला? कारण युती जरी तिथे स्थानिक पातळीवर झाली नाही तरी राज्यात तुम्ही एकत्र आहात ना. तुम्ही राज्यात तर एकत्र आहात ना, शिवसेना भाजप. म्हणून पण एक लक्षात घ्या, आमच्या नेत्यांनी, उदाहरण आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदेजींनी आणि आमच्या अजितदादांनी नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्याने आपल्या पद्धतीने निर्णय घ्यावा अशा स्वातंत्र्यात आम्हा लोकांना दिलं होतं. आम्हाला सांगितलेलं, बाबा तुम्ही रत्नागिरीमध्ये काय करायचं ठरवा, सिंधुदुर्गामध्ये काय करायचं ठरवा. हे आम्हाला आमच्या पद्धतीने स्वातंत्र्य दिलं असल्यामुळे आम्ही तो जिल्हा म्हणून आमचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने चांगलं लढलो आम्ही. पक्ष नेतृत्वाकडनं स्वातंत्र्य मिळालेलं होतं. नारायण राणेंची काय भूमिका? ते काही नारायण राणेंची भूमिका काय असायची या सगळ्या वादामध्ये? ते काही सल्ला वगैरे द्यायचे? दिला त्यांनी तुम्हाला दोघांना काही सल्ला? असं आहे बघा, आम्ही शेवटी त्यांच्याच संस्कारावर मोठे झालेले दोघंही आहोत. आता त्यांचंच वाक्य तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की ज्या पक्षामध्ये असतो त्या पक्षाला 100% न्याय द्यायचा. आता त्यांच्याच विचारावर त्यांची दोन्ही मुलं अगर चालत असतील तर ते का तक्रार करतील? पण हे राणे वर्सेस राणे तुम्ही म्हणताय की ते तसं नाही आहे, पण राणे वर्सेस राणे फक्त या निवडणुकीपुरतंच मर्यादित राहिलं का ते पुढच्या निवडणुकीमध्ये सुद्धा? ते आता आम्ही ठरवू. तुमच्या चॅनलवाल्यांना मुंबईतून बोलवायचं की नाही ते आम्ही पुढच्या निवडणुकीला ठरवू आणि मग तो निर्णय तुमच्याकडे पास ऑन करून टाकू. राज्यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या कुठली मानली जाते तर ती मुंबईची. मुंबई महानगरपालिकेसाठी तुमचा रोल काय असणार आहे? माझा रोल माझा पक्ष ठरवेल. जी जबाबदारी